त्यांनी सर्व ज्येष्ठ महिलांना एका लाईनीमध्ये सोडायचं आहे. ज्यांना वयस्कर चालता येत नाही त्यांना जातीभेद धर्मभेद कधी आमच्या संतांनी पाळलं नाही. म्हणून सर्वांना सोबत घेऊन वारकरी पंथही निर्माण झाला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तयार झाली, तुकारामची गाथा तयार झाली. हे संत होते. त्यांच्या नशिबाला आम्ही अष्टमीला एक पाहिलं, सगळं पाहिलं, पंढरपूर पाहिलं, सगळं काय. तर सांगण्याचं तात्पर्य तळागाळातला माणूस उभा राहिला आणि माये शक्ती आहे आणि या मायेच्या शक्तीने आपल्याला उभारा देणार आहे. या मायेला आपण विसरू नका. हार्दिक स्वागत आहे आणि आमचे प्रमोदजी साहेबांनी आहे आणि प्रमोदजी साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे या मानाचा मुद्रा करून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे युवा सेना प्रमुख सन्माननीय शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय आमदार श्री अनंत भानर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेविका सौ मानसी दुराटकर यांच्या माध्यमातून आणि शाखेमधील शाखा प्रमुख अनंत गुटे, महिला शाखा संघटक संजीवनी धनधनी, नारायण नाईक, महिला शाखा समन्वयक रजनीकांत यांच्या संकल्पनेतून पहिला कार्यक्रम हा सन्माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यामुळे जरा जोरदार टाळ्या वाजवा. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आजच्या या सत्रीवाटप कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय विभाग संघटिका सनिता बागवेताई, त्याचबरोबर आमचे विधानसभा संघटक अध्यक्ष प्रमोद सावंत, या कार्यक्रमाच्या आयोजिका मानसी दुराटकर, महिला शाखा संघटक संजीवनी धनधनी, त्याचबरोबर उपविभाग संघटिका आकांक्षा शिंदेताई, त्याचबरोबर उपस्थित शाखेचे सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख, युवा सेना, युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि तुम्ही उपस्थित राहिलेले सर्व ज्येष्ठ शिवसैनिक महिला आणि पुरुष, सर्वप्रथम मी आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा सांगू इच्छितो. सन्माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे. मागील काही दिवस बराच मोठा पाऊस पडला आणि धावतं अधिवेशन, धडाडीचे हाऊस म्हणजे सभागृह नगरसेवकांचे, यामुळे हा कार्यक्रम थोडासा लांबणीवर गेला. त्यामुळे आम्ही हा घाई गडबडीमध्ये आज घेतलाय. दिवसाचा कार्यक्रम एवढंच आहे की हा हॉल रविवारी खाली नाही आणि शनिवारी संध्याकाळी म्हटलं की पाऊस आला तर ज्येष्ठ नागरिकांना फार अडचण होते, म्हणून आम्ही हा कार्यक्रम सकाळचा घेतलेला आहे. या कार्यक्रमाला माझे काही पदाधिकारी शाखेचे उपस्थित राहू शकणार नाही किंवा सुटले नसतील, तुम्हाला काही चेहरे दिसणार नाही, मी त्यांची दिल्ली व्यक्त करतो. कार्यक्रमामध्ये एवढंच बोलेन, साहेब समोर आहे, साहेबांचे म्हणजे प्रमोद सावंत साहेबांचे कार्यक्रम तुम्ही सर्वांनी बऱ्याच लोकांनी युट्यूब वरती किंवा शाखेच्या माध्यमातून पाहिले असतील. मी एक छोटासा शिवसैनिक, या सर्वांच्या आशीर्वादाने या विभागामध्ये कार्यरत होतो. जसं नाईक साहेबांनी, रामचंद्र साहेबांनी, तुळशीदास नावाने म्हणाले की दुराटकर हा कार्यकर्ता आहे, रमेश व्यक्ती साहेब आणि आमचे काही पदाधिकारी जे आता आमच्यामध्ये नाही पण आहेत, त्यांच्या कार्याला सपोर्ट करून, सहकार्य करून, त्यांचे कार्यक्रम बघून मी आज इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये सगळ्यात मोठे आशीर्वाद हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना आदित्य ठाकरे यांनी ठेवलेला माझ्यावरचा विश्वास, त्याचबरोबर इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत, त्यामध्ये आमचे निवडून आलेले आमदार अनंत भानर, माझे विधानसभा संघटक प्रमोद सावंत आहे, माझे सहकारी मित्र सन्माननीय शैलेश परब साहेब, या लोकांनी आणि अशी बरीच मंडळी आहेत ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला
की जोरकर ही सीट नक्कीच निवडून काढेल, कारण मागील कित्येक वर्ष मी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये जो 9 वर्ष एका चांगल्या व्यक्तीला समजून आम्ही निवडून आणलं होतं आणि त्याला सहकार्य करून आमच्या प्रभागामध्ये काहीतरी कार्यक्रम होतील अशी आमची भावना होती, परंतु तशा प्रकारचे मनपूर्वक कार्यक्रम काही आमचे झाले नाही. आणि खरंच म्हणायचं तर पक्षप्रमुख असू दे किंवा संबंधित विभाग प्रमुख अधिकारी असू दे, सुनील असू दे, या लोकांनाही कळलं की हा पदाधिकारी या शाखेमध्ये कोणते कार्यक्रम करत नाही, त्याचं मला तिथे नावही घ्यायचं नाही, परंतु या शाखेमध्ये काहीतरी कार्यक्रम असले पाहिजेत म्हणून प्रमोद सावंत आहे आपला वावर सोडून आमच्या वार्डामध्ये येऊन सगळ्या नेतृत्वा पुढे भजन स्पर्धा करायला सांगत होते किंवा इतर कार्यक्रम करत होते, वाहनांच्या कुठेतरी थोडंसं देत होते. आता जोगेश्वरी विधानसभेमध्ये मिळालं नाही तर अंधेरी विधानसभेमध्ये नाराज होतात. हा सगळा प्रकार सांभाळत गेली 9 वर्ष या प्रभागाला मी नेतृत्व नाही परंतु सहकार्य केलं. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी वावरलो. त्याची दखल घेऊन या सर्व म्हणजे अनिल परस्कार, सुनील प्रभू, त्यांची नाव घेतली. त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या शालिनीताई आहेत, बागवेताई आहेत, या सर्वांनी जो काही माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्यामुळे मला सीट नाही मिळाली पण मानसी जोडकर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नगरसेविका निवडून आणली आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मनाचं सहकार्य आहे. म्हणून या पहिल्या टप्प्यामध्ये मी ज्येष्ठ शिवसैनिक यांना मी प्राधान्य दिलंय. मला माहिती आहे की मी सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकणार, कदाचित कुठेतरी तुमचा शेजारी राहिला असेल, तुमची शेजारची महिला राहिला असेल, कोणाचा तरी बाजूला राहिला असेल, कोणीतरी पदाधिकारी राहिला असेल, परंतु सांभाळून घ्या. हा कार्यक्रम हा ज्येष्ठ शिवसैनिकांची संकल्पना होती. शाखाप्रमुख आनंद भुते, प्रमुख सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सत्कार, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्याची त्यांनी संकल्पना आमच्याकडे मांडली. मानसी जोडकर म्हणाल्या आपण पहिला कार्यक्रम आहे, आपण या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना आठवण करूया आणि त्यांना हा कार्यक्रम समर्पित करूया. त्याच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आम्हाला पहिले मिळतील हा आमचा उद्देश होता. वेळ जास्त झालेला आहे, मला माहिती आहे 10, 10:30 मी सर्वजण आलेल्या आणि मी प्रोटोकॉल प्रमाणे या ठिकाणी संजय ताईंनी बोलल्याप्रमाणे बोलायला घेतलंय. पुढे माझे काही वरिष्ठ आहेत ते आपल्या जवळ थोडक्यात बोलतील, मार्गदर्शन करतील. तुम्हाला फक्त विनंती आहे एका रांगेमध्ये सर्वांनी या, कारण छत्र्या भरपूर आहे, तुम्ही तुफान जास्त वाटले आणि छत्र्या कमी आहेत असा प्रकार नाहीये. थोडासा वेळ लागला तर माझे काही पदाधिकारी मध्ये उभे आहेत, हे उपशाखा प्रमुखांना सांगेल जरा मधल्या रांगेत उभे राहा, महिला आणि पुरुष त्यांनी मधल्या रांगेमध्ये उभे राहा, पुढे कुपन घ्यायला एका उभे राहा. मी या ठिकाणी विनंती करेन आपल्या मानसी जोडकर यांना की त्यांनी आपल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं. ठीक आहे, आमदार बाळांदर यांचं आगमन होतंय, जरा थोडी जागा द्या. आणि मागे जी मंडळी आहेत त्यांना आवाज जातोय, मागे मागलेले आहे. स्पीड इश्यू थोड़ा मेंटेन करो. पब्लिक आ रही थी ना पब्लिक ठाकरे यांना मानाचा मुजरा करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आमचे आवडते युवा नेता आमदार आदित्यसाहेब ठाकरे आणि आमदार उत्तर यांना नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित आमच्या महिला विधानसभा संघटिका बागवेताई, विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अनंत नारायण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत धनश्री विधानसभा क्षेत्राचे विभाग संघटक सन्माननीय विश्वनाथ सावंत यांचंही आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा क्रमांक 29 हार्दिक स्वागत केलं. प्रथम शिवसेनेच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज की जय.
समाजाचे हिंदू हृदय सम्राट मराठी समाजाचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब मान्य मंडळ सॉरी काही भेटलं का आपल्या शब्द आमच्या काळापण साहेब विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत साहेब विधानसभा संघटक मंत्री पूर्व प्रमोद सावंत साहेब नगरसेवक कैलास साहेब यांना सर्वांना नमस्कार होईल. आज इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ माझे नागरिक वृद्ध मायबाप आणि माझे कार्यकर्ते त्याचप्रमाणे उपविभाग महिला पुरुष या सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपल्या इलेक्शन झाल्याच्या नंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे, परंतु हा एवढा म्हणजे शाखेसाठी आम्ही पहिला कार्यक्रम घेतला तो म्हणजे महिलांचा हल्ली होतो. पण ज्येष्ठांचा तुमचा आशीर्वादाचा हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा हा आमचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही ज्या उपस्थितीने आज इथे आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्ही इथे इथपर्यंतची मजा केली आहे. हा सर्व आशीर्वाद तुमचा आहे. त्यामुळे पहिलं प्राधान्य आम्ही तुमच्यापासून सुरुवात केली आहे. असाच आशीर्वाद तुमचा आमच्याबरोबर उभयतांबरोबर कायम राहू दे हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय आमच्या विभागाची उपविभाग प्रमुख आणि ज्यांची शिल्लक नगरसेवक म्हणून निवड झाली आपल्या ज्येष्ठ विधानसभेमधून असे कैलासनाथ पाटील यांना विनंती करत मी या ठिकाणी जवळजवळ भाषण करायचं आहे. आमदार उपस्थित सगळे महिला पुरुष ज्येष्ठ प्रशासनिक सांगितलं हे सर्व तुमच्या आशीर्वादाने घडते. आपण असंच प्रेम शिक्षणावर आणि आपल्याला ठेवा असा विचार असतो. हे चांगली गोष्टी आहे. आपण एकत्र आहे ते आपल्या गोष्टीमध्ये कुठलंही अडचण येत नाहीये. हे सर्व योग तुमचं आहे. असं प्रेम असं आशीर्वाद तुमच्या शिक्षणावर असं माझं धन्यवाद. आणि परवा 2 दिवस ते विधानसभा आणि महानगरपालिका यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध चालू होतं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सन्माननीय आपले आमदार आनंद बाळानं त्यांनी जोगेश्वरी मधील विषय घेण्यासाठी रात्री 3 वाजता त्यांची टाइम आला होता आणि तेवढी 15 मिनिटं त्यांनी तिथे आपल्या जोगेश्वरी बद्दल आपल्या विकासकाबद्दल तिथे चर्चा केली. आणि असा बोलणारा आमदार जो रात्री सुद्धा तिथे जगला नसेल याच्यासाठी त्याला जोडला. याचप्रमाणे काल महानगरपालिका तुम्हाला म्हणून सांगतो समोर आमचे विधानसभा संघटक प्रमोद सावंत साहेब आहेत. आता उपविभाग जगन्नाथ पाटीलजी आणि मानसी सुवासपेकर रात्री 4 वाजता घरी आले. यांचा काल प्रमोद सावंत साहेबांचं भाषण देखील आपल्या विभागाबद्दल आणि होणाऱ्या समस्याबद्दल फार छान झालं होतं. महानगरपालिकेमध्ये जरा जोरदार टाळायला पाहिजे आणि त्यामुळे मला ते त्यांच्या सर्वांचं भाषण ऐकून जगन्नाथ पाटील यांचा आवाज थोडासा बसलेला दिसतात. यानंतर मी बागवेताईंना विनंती करेन की यांनी भाषण करायचं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आजच्या या शिवसेना शाखा क्रमांक 79 कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक
छत्री वाटपच्या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे सन्माननीय आमदार माझे मित्र अनंत साहेब, जोगेश्वरी विधानसभेचे प्रमुख माझे मित्र विश्वनाथ सावंत, आमच्या महिला विभाग संघटिका अनिता बाबरेताई, उपविभाग संघटिका आमच्या शिंदेताई, माझे मित्र सभागृहाचे आमचे नगरसेवक कैलास पाठकजी, अनंत भुजेजी, आमच्या महिला शाखा संघटना बनलेली काही त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या सहकारी नगरसेविका मानसी गोवटकर, त्याचबरोबर आमचे मधुकर गोवटकर. तर अर्थाने नरसाहेब मी भाग्यावर आहे की आज योगेश्वरी आणि अंधेरीचा पहिला कार्यक्रम आणि मला एवढे सगळे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळते. त्या अर्थाने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासारखे जे या व्यासपीठावर बसलेले सर्व मंडळी आहे, आज तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते या व्यासपीठावर पोहोचले हेही चमत्कार. आणि म्हणून आज छत्री वाटप हा एक निमित्त आहे. शिवसेना प्रमुखांची 70 वर्ष आहे आणि त्या निमित्ताने प्रत्येक शाखेच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ज्यांनी आपल्या मराठी माणसाला ताट मारले या महाराष्ट्रामध्ये आणि नाहीतर दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलं त्यांचं 70 वर्ष आहे ते आपण अतिशय जोरात आणि उत्साहात साजरा केला पाहिजे हेही तेवढंच असेल. आणि म्हणून छत्री वाटप एक निमित्त जरी झालं तरी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी महत्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की ही छत्री माहिती जरी शिवसेनेच्या वतीने आपल्याला दिली असली तरी तुमच्यासारखे ज्येष्ठ ज्यावेळेला ही छत्री घेऊन ज्यावेळेला या विभागामध्ये फिरतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा मान उंचावल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढंच असेल. आणि म्हणून आज तुमचा आदर करणं तुमचा सत्कार करणं हा आमच्यासाठी खर तर नशिबाचा भाग आहे. आणि म्हणून मी नेहमी ज्यावेळेला अंधेरी विधानसभेमध्ये काम करत असताना विधानसभा संघटन या नात्याने नेहमी म्हणतो की पहिला आपल्यासाठी कोण असतील तर तुमच्यासाठी ज्येष्ठ हे आमच्यासाठी जेवढंच महत्वाचे आहे त्यांचा आदर होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून सातत्याने प्रत्येक शाखेच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक शाखेत होत असतात. मध्ये आरोग्य शिबिर असतील, विद्यार्थ्यांचे गुणगौरव सत्कार असतील, तुमच्यासारखे ज्येष्ठांचा सत्कार असतील, असे कार्यक्रम आपण नेहमीच करत आलो. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे आपल्याला शिकवण आहे जे बाल पडू माननीय बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. समाजकारण हे एवढ्यासाठी की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या समाजाला आपण काहीतरी द्यायला लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे. नक्कीच आमच्या गोवटकर काही ते सभागृहामध्ये सुद्धा एक गृहिणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना जमेल तशा त्या बोलत असतात. नंतर म्हणजे खरं तर कौतुकास्पद आहे की बजेटचं सुद्धा भाषण करताना मी बघत होतो त्यांची कळवळ तर आपण लोक नेहमी सभागृहात बोलत असतो पण जोडकर भाषण मला वाटतं रात्री उशिराच तुम्हाला संधी मिळाली आमच्यासारख्याला पहिल्या 10 वर्षीच मिळाली. तर यांना मागून काय असो पण शेवटी कसं असतं की सभागृहामध्ये 227 नगरसेवक आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आपण घरातून पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेला आणि तिथे आपण बोलला एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व आपण करताय अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मांडला. ते तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतोय की तुम्ही दिलेलं मतदान हे वाया गेलं नाही हे लक्षात ठेवा. असंच ते माझा आशीर्वाद तुमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर भविष्यात सुद्धा आहे. फक्त आमच्या जोडकरच्या वेळी सांगितलं की हॉल छोटा आहे, हॉल जरी छोटा असला तरी त्यांचं मन मोठं आहे आणि खूपच कमी वाटले तरी छत्र्या जास्त आले त्यामुळे काय काळजी करू नका. त्यामुळे त्यांना अगोदरच केलं की नाही छत्र्या
करण्यासाठी आलं आहे. एखादा कदाचित राहिला तर त्याला आपण नक्कीच घरपोच देऊया एवढी खात्री आहे. बरोबर आहे? आणि त्याला 11 पण अगोदर डिक्लेअर करून टाकलं. पण आता तर काय एवढंच सांगेल, कारण आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. पण एसआयआरचा एक फार मोठा कार्यक्रम चालू आहे. आपल्याकडून कुठेही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी प्रत्येकाने घ्यायची आहे. कदाचित बीएलओ आपल्या घरापर्यंत पोहोचला नाही तर माझं आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण शोधत आपला कार्यकर्ता शिवसेनेचा गटप्रमुख शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेची शाखा कुठे आहे हे शोधा आणि तिथपर्यंत पोहोचा. कारण भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपलं मतदार यादीमध्ये नाव येणं फार गरजेचं आहे. आपण सगळं बघताय सध्याचं जे राजकारण 2014 पासून आम्ही सगळे म्हणजे आपल्या आम्ही लोकांनी जी मेहनत केली आणि ज्यांना आपण केंद्रात बसवलं त्यांनी 19 आणि 24 मध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीचा जो काही बोलबाला उडवून टाकलेला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं. टीव्हीवर बघतोय कशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे हे राजकारण महाराष्ट्राचं आणि देशाचं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला एसआयआर मध्ये आपलं नोंदणी होणं हा गरजेचं आवश्यक आहे. त्यातून कोण राहायला असेल तर त्यांनी ताबडतोब आपल्या शाखेशी आपल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांशी आपल्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या गटप्रमुखांशी संपर्क साधून आपलं नाव बोलवा एवढी आशा करतो आणि आपलं प्रेम आशीर्वाद असं राहील अशी आशा करतो, अपेक्षा करतो आणि इथे संपतो. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपतींना महाराष्ट्र मुद्रा करून हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चरण नतमस्तक होतो. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वंदन करतो. आज शिवसेना शाखा क्रमांक 19 या शाखेच्या माध्यमातून सक्रिय वाटाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आपले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. या विभागाचे लोकप्रिय आमदार बाळा नरसाहेब तसेच आमच्या महिला विभाग संघटक अनिता बागवेताई, आमचे अंधेरी विधानसभेचे विधानसभा संघटक आणि माझे मित्र प्रमोद सावंतसाहेब, नगरसेविका मानसी दिवाडकर, नगरसेवक कैलासनाथ पाठक, उपविभाग समन्वयक संदीप कोटारकर, त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख अनंत भुटे, शाखाप्रमुख अनंत भुटे, उपविभाग प्रमुख मुळे उपविभाग प्रमुख व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचं हा कार्यक्रम जरी आमच्या नगरसेविका मानसी दिवाडकर यांच्यावर नावावर लागत असेल परंतु त्या पाठीमागची जी धडपड आहे तो माझ्या पाठीमागे उभा असलेला आमचा कार्यकर्ता धडपड्या कार्यकर्ता आहे मधुकर दिवाडकर आणि आपण सर्व उपस्थित या ठिकाणी योगेश्वरी अंधेरी विभागातील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक सक्रिय वाटप हा एक छोटासा कार्यक्रम आहे. तो त्या निमित्ताने आपल्याशी भेट होते, आपल्याशी 2 शब्द बोलता येतात. प्रमुखांनी सांगितलं की तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि सर्व निष्ठावान शिवसैनिकांशी आमच्यासारख्याला बोलता येते आणि तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हेच मोठं योगदान आहे. आणि जर बोलायला जर पहिली तर ट्रेनिंग पाहिजे माईवर बोलायला, मग आपोआप ते पुढे येतील आणि ती त्यांच्याकडे दिसते पुढे जाऊन चांगल्या बोलतील. मी अशा नगरसेविका बघितल्या आहेत की त्याला स्वतःचं नाव पण सांगता येत नव्हतं प्रचारामध्ये, पण नंतर एवढ्या बोलायला लागल्या. सगळ्यांना जय महाराष्ट्र. आवाज आला नाही जरा जय महाराष्ट्र. आपले माजी मुख्यमंत्री आणि आपले लाडके सगळ्यांचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेनेचे आदित्यसाहेब ठाकरे, स्वर्गवासी आपले बाळासाहेब ठाकरे, तशाच आपल्या महासाहेब मीनाताई ठाकरे आणि आपल्या सगळ्यांचे विभाग प्रमुख आणि परत विधानसभा संघटक प्रमोद सावंत, आपले सगळ्यांचे आवडते आमदार बाळासाहेब साहेब, नगरसेवक विश्वनाथ सावंत पाठक, मानसी जुवाटकर, आकांक्षा शिंदे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख संजीवनी दंडने, शाखा प्रमुख गुत्ते आणि ज्यांना कुठलाही पद नाही परंतु ते सतत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत, पण स्वतःच्या खिशातला पैसा टाकून जे ह्या वॉर्डचे कार्यक्रम करतात. आज मानसी जुवाळकर मग त्यांची पत्नी आहे हा विशेष भाग सोडला तर उद्या कुठलीही सीट इथे दिली असती तरी ती त्यांच्यात निवडून आणण्याची क्षमता होती असे मधुकर जुवाळकर यांच्याबद्दल एक घटक आहे. आज त्यांनी खरोखर हा म्हणतात 1-2 कार्यक्रम, पण मी म्हटलं ना मी ज्यापासून विभाग प्रमुख झाले जास्तीत जास्त कार्यक्रम ह्याच वॉर्डला झाले. असे कसे 1-2 कार्यक्रम म्हणतात मला कळत नाही. कारण का ज्या वेळेला मी येते ते इकडेच जास्त येते ह्या कार्यक्रमाला, म्हणजे क्रिकेटची स्पर्धा असो किंवा अन्य कुठल्या स्पर्धा असो सगळे कार्यक्रम जास्त करून अटेंड केलेले मी ह्याच विभागातले आहेत. आणि मी त्या दोघं मुलाबायकोंना खरं उभारताना धन्यवाद देईल की त्यांनी इथे शिवसैनिक जागृत ठेवलेला आहे. आज ज्येष्ठांचा सत्कार होणार आहे इथे, ज्येष्ठांना काठी आधार म्हणून देणार आहेत, परंतु हा काठी त्यांचा आधार नाही तर ते आमचा आधार आहे. आज त्यांचा आधार आम्हाला पाहिजे. तर आज अशी परिस्थिती झाली आहे की आपले सगळे आमदार नगरसेवक फोडण्याच्या मागे समोरचा पक्ष लागलेला आहे. कारण त्यांच्याकडे तसे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आमदार नगरसेवक नाहीयेत. त्यामुळे त्यांना आमचे आमदार नगरसेवक त्यांना पळवून न्यावे लागत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट त्यांची आहे. आम्हाला काय करायचंय, आमच्याकडे चांगले चांगले होते, तुम्ही येत आहे पण आम्हाला असं वाटलं तर आमचा कचरा होता आम्ही झाडून टाकला. शिवसेना संपत नाही, बाळासाहेबांची शिवसेना कधीही संपणार नाही. कारण हा जो शिवसैनिक बसलेला आहे तो जोपर्यंत उद्धव साहेबांच्या बरोबर आहे तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. आणि आमचा मधुकर जुवाळकर विचाराने सांगितलं मानसीवालींना बोलता येत नव्हतं. मला वाटलं अगोदर की मधुकरने शिकवलं असेल, आता सुरुवात नोकरी झाली पण दुसऱ्यामध्ये नव्हतो की मला वाटतं जे काम करतात तिथं शिक्षणाची दिशामध्ये त्याच्यामुळे शिक्षकांना तसं शिकवायला लागत नाही. त्याच्यामुळे त्या देखील आपल्या पदाला न्याय देऊन जे काही काम असतील ते निश्चितपणे करतील. त्याच्याकडे प्रमोद मंदिरामध्ये आहे, योगेश्वरमध्ये मी आहे, विश्वनाथ गावनाची टीम आहे. त्याच्यामुळे ह्या विभागाच्या सर्वसामान्यांचा कुठलाही अडचण म्हणजे आमच्याकडे फंड बोलले नको, राजकारणामध्ये बोलायचं खूप आहे. ज्या पद्धतीने आता राजनीती चालू आहे ही राजनीती माणुसकीला धरून नाही आहे, नीतिमत्ता सोडून आहे. आणि त्याचा जो त्रास होतोय तो सर्वसामान्य माणूसाला होतोय. तो सर्वसामान्य माणूस केवळ महाराष्ट्राचा नाही आहे, की मुंबईमध्ये करायला सामावून घेतलेला आहे. केवळ महाराष्ट्राला त्रास होत नाहीये, तो गुजरातीतून सर्वसामान्य माणूस आमचा इथला आहे, उत्तर भारतीय आमचा माणूस आहे, नागरिक आहे, त्याला देखील त्रास आहे. पण शेवटी सर्वसामान्यांचे घोषणा झालेल्या तोडाची भूमी घेणारी ही पद्धतीकडे सुरू झाली आहे. ही मोडून काढायची असेल ती ताकद ही फक्त तुमच्यामध्ये आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळे आपण जे काही दृष्टिकोनाने करू आणि तुम्हाला जसं चांगलं जीवन करण्यासाठी मदत करता येईल ती मदत एक तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी निश्चितपणे करू. एवढं त्या ठिकाणी बोलतो. तुका जुवाळकर, मनसी जुवाळकर, बाळा नाईक त्याची सगळी टीम या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. संध्याकाळी महाविद्यालय म्हणून राहू नका, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्येष्ठ नमस्कार करतो. राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम माझा मित्र तुझे संजय पुढे 2012 माझा मित्र आहे, पत्रकार मित्र, त्याला देखील धन्यवाद देतो. आमचे दुसरे 18 मित्र देखील पत्रकार सगळे त्याला देखील धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या
राष्ट्रवादी मंत्री हे आपला